प्रांजल, जावई बापूंना माझा निरोप दिलायस ना ग तू? हो, ते आवरतायत, येतोच म्हणाले. चला पटकन औषध घ्या. किती दिवस आता औषध घ्यायचं ग हे? जोपर्यंत तुला पूर्णपणे बरं वाटत नाही ना तोपर्यंत. आता बरी आहे मी स्वतःहून हॉलमध्ये गेले होते ना. वा, म्हणे स्वतःची स्वतः. बसवजी, मी तुला घेऊन गेले होते. चला सावकाश. कडू आहे का ग औषध? हो ग. मी तुला साखर आणून देऊ का? नको ग, औषधानं जिभेवर आलेला कडवटपणा साखरेनं जातो, पण माणसाच्या स्वभावातला कडवटपणा घालवायचा काहीच उपाय नाहीये का? तू मला आधार देऊन हॉलमध्ये नेलंस ना, ते वीणानं पाहायला हवं होतं. म्हणजे तिला कळलं असतं की म्हातारपणी कुणाचा तरी आधार हवाच असतो. उलट बरंच झालं की तिने नाही बघितलं, नाहीतर ती म्हणायला मोकळी की म्हणूनच मी राहायला घर जावई बनवण्याच्या मागे लागले. आधार असा कुणाकडनं हिसकावून नाही घेता येत ग प्रांजल. समोरच्याला तुमच्याबद्दल प्रेम वाटत असेल ना, तर आपण आधार न मागता सुद्धा तो आधार द्यायला पुढे येतो. आता वीणा तुमच्याशी अशी वागते तर तुम्हाला तिच्याबद्दल प्रेम वाटत असेल का ग? ती आपण होऊन ना प्रेमाऐवजी तिरस्काराचं बीज तुमच्या मनात रुजवते. बसवाजी, आजीला आणि नातीला डिस्टर्ब केलं का मी? नाही, अहो मीच तुम्हाला बोलवलं होतं. बोला, काय काम होतं? बसा ना. मला बोलायचं थोडं तुमच्याशी. मी बाहेर जाऊ का? नाही, तू इथे थांबलीस तरी चालेल. मला आधी सांगा, तुमची तब्येत कशी आहे? बरीच बरी आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की वीणाला हे सगळं कळून सुद्धा ती मला भेटायला आली नाही. तुम्हाला तुमच्या मुलीचा स्वभाव माहिती आहे ना. तिने एकदा मनात घेतलं म्हणजे घेतलं. अहो, तुम्ही आजारी आहात हे सुद्धा खोटच वाटतंय तिला. मी स्वतः तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नाही. शेवटी काय, ती तिचा हट्ट सोडायला काही तयार नाही. म्हणून तुम्ही इथे राहायला आलाय? अहो, माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. त्या दिवशी तुम्ही मला गावाला घेऊन जायला निघाला होतात ना, त्यावेळेला तिची तगमग बघितली होती मी तिच्यापासून दूर जातोय या कल्पनेनं सुद्धा ती सैरभैर झाली होती. तेव्हा मी विचार केला की हे असं करून बघावं. तुम्ही खूप मोठी चूक करून बसलात जावई बापू. आताच तुम्ही मला म्हणालात ना की मला माझ्या मुलीचा स्वभाव माहितीये, मग ती रायाला खरजावई करून घेण्यासाठी कुठल्याही थराला जाईल. वीणा मागे हटणार नाही. तुम्ही किती दिवस इथे राहणार? 10-15 दिवस. नंतर काय याचा विचार केलाय तुम्ही? वीणा इतक्या सहजासहजी माघार घेणाऱ्यातली नाही. सॉरी हा, मी तुमचं बोलणं ऐकायला इथे अजिबात आले नाहीये. बाहेर तुमचे ते पांडू आलेत ना, ते सांगायला आलीये. पांडू? पांडू इथं आलाय? हो, एक मोठी बॅग पण आहे त्यांच्याकडे. काय माहित त्याच्यात काय. तुम्ही बसा ना. नाही नको. हो, एवढी मोठी बॅग घेऊन आलात, थकला असाल तुम्ही. तुम्ही बसा, मी पटकन चहा करून आणते. नाही हो, मला परत जायचंय. पांडू? काय रे हे? जी, हे बाईसाहेबांनी पाठवलंय तुमच्यासाठी आणि म्हणाल्या. काय म्हणाल्या पैसे? माफ करा साहेब, पण बाईसाहेब म्हणाल्या की तुम्हाला इथे जितके दिवस राहायचंय तितके दिवस राहा. मी काही माघार नाही घेणार. पांडू, तू कशाला वाईट वाटून घेतोयस? तू तुझं काम केलंस. पण साहेब, तुम्ही खरंच इथेच राहणार? हो, दुसरा काही इलाजच नाहीये. बघा, मी म्हटलं होतं ना, ती हे मुद्दामच करते, हे दाखवायला की ती माघार घेणार नाहीये. अरे, हिने तर माझं सगळंच सामान पाठवलंय.
पांडू, घरी गेल्यावर एक काम करायचं, वीणाला सारखा प्रश्न विचारायचा, साहेब कधी येणार, साहेब कधी येणार. या प्रश्नाचा ना वीणाला त्रास व्हायला पाहिजे, कळलं? जी. पण तू निघ तू. उशीर झाला तर तुला कामावरनं काढायला मागं पुढे बघणार नाही. हं? तर मी येतो ऑफिसला जाऊन. 1 मिनिट थांबा, मी आले. बरं सासूबाई, आपण आता पुढे काय करायचं? थांबा, मला थोडा विचार करू द्या. माझ्या मुलीचे काय वीक पॉइंट्स आहेत ना, ते मला शोधू द्या. हे घ्या. हे काय? अहो, ह्यांच्याबरोबर तुमचाही डबा भरून ठेवला. हो, हे कशाला? म्हणजे मी बाहेरनं काहीतरी मागवलं असतं ना. अहो, कशा लोकच बाहेरून मागून खायचं? हे सगळं तुमच्या लेकीने स्वतःच्या हाताने केलंय. हा बोल शशिकांत. अरे नाही, आज पण मी नाही येऊ शकत वर्कशॉपला. अरे तसंच काहीतरी कारण असेल ना. बरं, काय प्रॉब्लेम झालाय? हा बर बरं, मी त्यांना फोन करून सांगतो, ते रॉ मटेरियल पाठवतील. आणि हो ऐक, काहीही झालं तरी मला लगेच फोन करून सांग, मी फोनवर अवेलेबल आहे. ओके, या. बाई 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 बाई, अहो असं काय बघताय? तुम्ही वर्कशॉपला जा असं म्हणेन असं वाटलं की काय तुम्हाला? बिलकुल नाही. आणि कशाला जायचं? तुमची सगळी कामं फोनवर तर होत आहेत. हा बोला उमराणीकर. नाही, आजची मीटिंग लक्षात आहे माझ्या, पण जरा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, ऐका माझं, आपण एक 2 दिवसांनी मीटिंग फिक्स करूया ना. हो हो, नाही नाही नाही, 2 दिवसानंतर मीटिंग तुम्ही फिक्सच करा. पण प्लीज हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कोणाला देऊ नका. थँक्यू. वा जावई बापू, वा काय आत्मविश्वास आहे तुम्हाला की 2 दिवसात तुमच्या घरचे लोक मला पैसे परत देतील आणि तुम्हाला घेऊन जातील. मला तर एकदम अभिमानच वाटायला लागलाय तुमचा. बाईसाहेब, काय रे, आलास का साहेबांना बॅग देऊन? होय माझा निरोप सांगितलास? होय सांगितलं. मग काय म्हणाले ते? बरं म्हणाले. बाईसाहेब, आज रात्रीच्या जेवणाला काय करू? आपल्या जावई बापूंना जे आवडतं ना तेच करायचं. काय आवडतं तुम्हाला? नाही, मला काही खायची इच्छा नाही. अहो इच्छा नाही असं म्हणून कसं चालेल? वेळच्या वेळी भूक लागतेच. काय करू दे? तू एक काम कर ना, यांना वांग्याचं भरीत आवडतं तर आज वांग्याचं भरीतच कर. अहो बाईसाहेब, वांग्याचं भरीत साहेबांना नाही आवडत. त्याची काळजी तुला कशाला? आत्ताच सामान देऊन आलेस ना त्यांना, मग ते काही इतक्यात इकडे यायचे नाहीत. चल जा. चला करा सुरू. काय ग प्रांजल, हे एवढं सगळं? अहो, मुद्दामच केले. काल तुम्ही अचानक आलात ना, नीट तुमचा पाहुणचार पण करता नाही आला. त्यात काय झालं कालिंदी ताई? तसं नाही, तुमच्याकडे रोजच जेवणात असं सगळं असतं ना, म्हणून बनवलं प्रांजलने. ठेव, हे सगळं वीणा आपली तिची हाऊस म्हणून करत असते. आणि मला ना पोळी आणि भाताबरोबर एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी एवढं पुरतं. आणि खरं सांगू का, म्हणजे प्रांजललाही माहितीये, आमच्याकडे जर का कोणी येणार असलं ना तरच हे एवढं सगळं भरपूर केलं जातं. आणि आमच्याकडे रोज असंच असतं, असं फक्त भासवलं जातं. आणि आमच्या वीणाला ना सगळ्या गोष्टींचा नुसता दिखावा करायची सवय.
ती तर तिची लहानपणापासूनची सवय आहे, काय करणार. खरं तर मीच तिला लहानपणी थांबवायला हवं होतं. बघा, आत्ता तुम्हाला कळते. आणि इतके वर्ष मी बापडा सगळं निमूटपणे सहन करतोय. हे सगळं रेकॉर्ड करून एकदा विणाईला ऐकवलं ना तर किती मज्जा येईल ना. आता मोबाईल हातात नाही म्हणून, नाही तर खरंच खूप मज्जा आली असती. अहो तुम्हीच नाही, हे सगळे इथे निमूटपणे हे सगळं सहन करतायत. खरं म्हणजे लहानपणापासूनच मुलांना शिस्त लावायला हवी, म्हणजे मोठेपणी ते हाताबाहेर जात नाही. ते म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आजकालची मुलं आई वडिलांचं ऐकतायतच कुठे. सासूबाई, माझी मुलं या सगळ्याला अपवाद येतं. पण कालिंदी, त्याला आधी माझी मुलं कारण आहेत हे विसरू नकोस. प्रांजल, काय झालं बाळा? रायाची आठवण येते? सगळे एकत्र मिळून हसत खेळत जेवतायत. फक्त राया आणि भाऊजी नाही, तेही माझ्यामुळे. हे बघ, आता ते सगळं जाऊ दे. काही दिवसातच सगळं व्यवस्थित होणार आहे ना? हा, कालिंदी ताई, मी खरंच सांगतो, राया इथे नसताना तुम्हा सगळ्यांना काय वाटत असेल याची कल्पना आहे मला. तुम्ही खरंच हे एवढं सगळं काही करू नका प्लीज. ओ नाही हो, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेत. ह्या निमित्ताने का होईना आम्हाला सगळ्यांना तुमचा आदरात इथे करायला मिळतंय ना, ह्याचाच आनंद वाटतोय आम्हाला. एक मिनिट. हे काय वांग्याचं भरीत केलंय आज? पांडू दादा, तुम्हाला माहितीये ना मला भरीत नाही आवडत. मी सांगितलं याला बनवायला. जावई बापूंना आवडतं ना म्हणून मुद्दाम करायला सांगितलं. आणि तू नावं काय ग ठेवते सारखी? तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केलीये ना, हा गपचूप. मम्मा, काय झालंय ग तुला? का माझ्यावर आजकाल चिडचिड करतेस एवढी? कोणाचा राग काढतेस माझ्यावर? पप्पा तिकडे गेले तो राग काढतेस का? मला कुणाचाही राग आलेला नाहीये. उलट तू बघितलंस ना, मी त्यांचे कपडे सामान सगळं पांडू बरोबर पाठवून दिलं. राहू दे त्यांना, किती दिवस राहायचे ना तेवढं राहू दे. अहो, आपल्या माणसाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? आता तुमचंच बघा ना, 2 दिवस तुम्ही ह्याच कपड्यात आहात. तुमच्या घरच्यांना काही काळजीच नाहीये तुमची. हो नाही, दुसरं कुणी असतं तर लगेच कपडे आणून दिले असते. आपलं माणूस आपल्यापासून लांब राहायला जाणं हेच माझ्या घरच्यांना पसंत नाही, म्हणून त्यांनी असं केलं नाही. आणि त्यांना खात्री आहे की मी इथे जास्त दिवस थांबणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही मला इथे आनंदाने राहायला थांबवलंच नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला इथे थांबवलंत ना. असं कसं? अहो, तुम्ही कायमचे इथे राहिला तर आनंदच आहे मला. पण तुम्ही स्वतःहून येत नाही ना, हाच तर खरा प्रॉब्लेम. तुम्ही जेवा, शांतपणे जेवा, उगीच अन्नावर राग काढू नका. हे भरीत तुम्ही बनवलंय? होय. काय हो, चांगलं नाही झालं? नाही, चांगलं झालंय. प्रांजल पण असंच भरीत बनवते. तुम्ही शिकवलं वाटतं तिला. होय.
राया खा ना, मी स्वतःच्या हाताने बनवलंय भरीत. जावई बापू, जावई बापू, अहो जेवा ना, कसला एवढा विचार करताय? बाई बाई बाई, अहो आता काय झालं? नाही, माझी इच्छा नाहीये. हॅलो राया, मी आता तुलाच फोन करणार होते. प्रांजल, बोल ना. प्रांजल, मला तुझी खरंच खूप आठवण येते, म्हणून फोन केला. मला सुद्धा तुझी खूप आठवण येते रे. लव्ह यू. आय लव्ह यू टू. आज खरंच खूप आठवण येते ग मला, शब्दही सुचत नाहीये. मला कळतंय ते, आणि तूच म्हणतोस ना, प्रत्येक वेळेला काही बोलायलाच पाहिजे असंही नसतं म्हणून. ते मुकेपणही बरंच काही सांगून जात. हे सांगायला कुठल्या शब्दांचा आधार घेण्याची काहीच गरज नाही. तुझ्या श्वासांमधूनही मला ते जाणवतंय. आय रिअली लव्ह यू प्रांजल. मला अगदी वाटलंच तुम्ही आता मला फोन करणार म्हणून. हो का? म्हणजे आता ठरलं, आपल्या दोघींना एकमेकींच्या मनातलं कळतं, बरोबर? हो ना. मग आता सांग बघू, मी आता तुला कशासाठी फोन केला असेल ते? अरे च्या, ते मला कसं काय करणार? अगं आताच तर मी म्हणाले ना, आपल्या दोघींना एकमेकींच्या मनातलं कळतं म्हणून. विसरलीस की काय? इतकं नाही बाई मला ओळखतायत. आणि तुम्ही कधी आणि कशासाठी फोन कराल ना, तुमचं काही सांगता येत नाही. तुमच्या डोक्यात सतत काहीतरी वेगळं चालू असतं. माझ्या डोक्यात काही चालू नाही. जे मला हवंय ना तेच चाललंय. म्हणजे प्रांजलचे पप्पा इथे राहायला आले, तो पण तुमचा वेगळा प्लॅन आहे का? तुम्हाला बरं वाटतंय ते?
अगं काय वेडी वेडी आहेस का काय तू? आ तुझा नवरा दुबईला गेलाय तर तुला बरं वाटतंय का? मनातून वाईटच वाटतंय ना? तुम्ही काय बोलताय ना मला काही कळत नाहीये. चांगलंच आहे ते. मला आधी सांग तिकडे काय हाल हवाले? कसले हाल हवाल? इथे माझे हाल होत आहेत म्हणून हवालदिल झाली मी. अगं काय बोलतीयस तू? अहो खरं तेच बोलतीये. माझी ना अवस्था फार वाईट आहे. बाई 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 आधी ते रडगाणं थांबव आणि मला सांग की प्रांजलचे पप्पा तिथे आल्यापासून काय परिस्थिती आहे? हा हा हो 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 एकदम मजा चालली आहे सगळ्यांची इथे. म्हणजे प्रांजलच्या पप्पांचं आदरात इथे काय चाललंय, त्यांच्या आवडीचे पदार्थ काय बनवले जात आहेत, नागराने वाढलं काय जाते, रायात इथे आहे याचा बहुतेक विसर पडला सगळ्यांना. आणि प्रांजलचे पप्पा पण अगदी मजेत आहेत. अगो काय सांगतेस काय? म्हणजे ते उदास वगैरे नाहीये? हे मला तर एकदम फ्रेश वाटले ते. बरं बरं जास्त बोलू नको. मला सांग पैशाची जमवाजमव सुरू केली की नाही या चिटणवीसांनी? त्याविषयी माझ्यासमोर कोणीच काही बोलत नाहीये. अगं ते तुझ्या समोर बोलत नसतील पण तू जरा त्यांच्याकडे लक्ष ठेव. हो. आणि ते आपापसात बोलत असतील ना ते काय बोलतायत ते लक्ष देऊन ऐक आणि मला फोन करून कळव. म्हणजे पैसे कधी परत करतात हे पण कळव आणि हे इथे घरी कधी परत येणार तेही कळ. समजलं? छे ते इतक्यात कसले परत येत आहेत? मी तुम्हाला सांगितले ना ते एकदम मस्त मजेत आहे तिथे. त्यामुळे ते इतक्यात तरी तिकडे परत येतील ना असं मला अजिबात वाटत नाही. काय? हो अहो ते तुमचा विषयही काढत नाहीये. मी म्हणलं ना ते रमलेत बहुतेक तिथे. ते नाही येणार आता तिकडे. हॅलो